नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली अंकुशच्या मिठीत असते. प्रेमानेच त्याला आय लव्ह यू म्हणत असते आणि तेव्हाच तिला समोर त्या आईस्क्रीमवाल्याच्या रूपामध्ये बहुरूप्याचा भास होतो. त्याला पाहताच अबोलीच्या डोळ्यात पाणी येतं. हा बहुरूपी अबोलीकडे पाहून हसत असतो. अबोली मात्र खूपच घाबरते. ती अंकुशला खूप घट्ट अशी मिठी मारत असते. अंकुश म्हणतो की काय झाले अबोली, आणि त्यालाही वेदना होत असतात. अबोली पूर्णपणे घाबरून जाते आणि बेदरलेली अबोली तशीच बेशुद्ध होते. त्यानंतर काही वेळाने अंकुश तिला घरी घेऊन येतो. डॉक्टरांनी तिचं चेकअप केलेलं असतं. तेव्हा डॉक्टर अंकुशला सांगतात अबोली आता ठीक आहे, परंतु ती कुठल्या तरी गोष्टीचा फार स्ट्रेस घेत आहे. त्यामुळे अचानकपणे तिचा पल्स रेट आणि हार्टबीट वाढतात आणि ती खूपच घाबरून जाते. अबोलीला एवढं कसलं टेन्शन आहे असा प्रश्न करतात. आजी सांगते की डॉक्टर अबोलीला सगळ्यांचीच काळजी करायची ना सवयच आहे, परंतु डॉक्टर म्हणतात की नाही, तिच्या मनात कसली तरी भीती बसलीये. बीपी वाढल्याने तिला चक्कर आली होती. आता औषध दिलंय, काही वाटलं तर कॉल करा, आणि ते निरोप घेऊन निघून जातात. त्यानंतर रमा अंकुशला थांबवते आणि समजावत सांगू लागते की अंकुश, अरे अबोली एवढी हसती खेळती पोर, अचानक तिला काय झालं असेल, तिला काही बाहेरचं आहे का ते पाहावं लागेल. तेव्हा अंकुश म्हणतो अगं काहीही काय बोलतेस तू, डॉक्टर काय म्हणाले ऐकलं नाही का. तेव्हा रमा मात्र म्हणते की अंकुश, अरे जगात जसा देव आहे ना तसेच दानवही आहेत. तेव्हा अंकुश मात्र स्पष्टपणे सांगतो की रमा अगं, माझा देवावर विश्वास आहे, परंतु तू जे काही बोलत आहेस ना ती अंधश्रद्धा आहे. मला हा विषय पुन्हा नकोय. असं बोलत तो आता आत यायला निघतो. तर इकडे अबोली आता विचार करत उभी असते. मनाशी म्हणते की सरांनी किती छान प्लॅन केलं होतं, किती दिवसांनंतर आम्ही एकत्र असे खुश होतो, परंतु मी त्या सगळ्याच आनंदावर विरजण टाकलं. तेव्हाच अंकुश अबोलीजवळ येतो आणि प्रेमाने मुद्दामच बोलत असतो, आज काय बरं झालं होतं मॅडमला, अचानक इतकं प्रेम कसं उतू गेलं, मला केवढी घट्ट मिठी मारली होतीस माहिती तरी आहे का. अबोली मात्र खूप कावरीबावरी होते आणि मनाशी विचार करते, काय करू, सरांना सगळं सांगू का, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, परंतु या अशा गोष्टींवर मुळीच नाही. तर अंकुश अबोलीला धीर देत म्हणतो की मला माहिती आहे आज तो तुला पुन्हा दिसला, एवढा घाबरवतोय का तो माझ्या बायकोला, आणि पुढच्या वेळेस जर का तो तुला दिसला ना तर घाबरून डोळे बंद नाही करायचे, तर त्याच्या डोळ्यात डोळे देऊन खंबीरपणे पाहायचं, असं की त्यालाही धडकी भरली पाहिजे. त्याला सांगायचं की तू भित्रा आहेस ना म्हणून असा गायब होतो, हिम्मत असेल तर अंकुश सर माझ्या सोबत असताना माझ्या पुढे येऊन दाखव, आणि काय झालं एवढं घाबरायला. अबोली मात्र खूप रडायला लागते. अंकुश प्रेमाने तिला मिठी मारतो आणि मनाशी विचार करतो की आता मला अबोलीच्या कलाने घेऊनच तिला त्रास देणाऱ्या या व्यक्तीचा शोध घ्यावा लागेल, आणि तो जो कोणी असेल ना त्याला मी अजिबात सोडणार नाही, असा तो मनाशी विचार करतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आजीने पूजेची सगळी तयारी केलेली असते. तेव्हा रमा म्हणते अंकुशला जर का हे कळलं तर तो खूप चिडेल. तेव्हा आजी म्हणते त्याला काही चिडायचं असेल ते चिडू देत, हे सगळं मी या घराच्या सुखासाठी करत आहे. आणि तितक्यात गुरुजी घरी येतात. रमा, आजी, राघू त्यांचा पाहुणचार करत नमस्कार करतात. मात्र आता आजूबाजूला पाहतात आणि बोलतात की या घरात नक्कीच काहीतरी आहे, परंतु काळजी करू नका, माझ्या मंत्रशक्तीपुढे त्याचा टिकाव लागणार नाही. मी भल्या भल्यांना पळताभुई थोडी केली आहे, आणि ते पूजेचं साहित्य आणायला सांगतात. रमा मात्र टेन्शनमध्येच बोलते की माझा मुलगा अंकुश, त्याला हे सगळं मान्य नाहीये हो. तेव्हा गुरुजी म्हणतात चालायचंच, आजकालची शिकलेली पोरं आणि ह्या गोष्टींना अनुभवातूनच कळतात, त्यांना नसेल आला अनुभव. घरात असलेली घाण आपण स्वच्छ करतो, दिसणारी घाण तर स्वच्छ करतो, परंतु न दिसणाऱ्या घाणेचं काय, तीच तर जास्त त्रास देते ना. इतक्यात अबोली आता बाहेर येते आणि आश्चर्यानेच आजीला हे सगळं काय आहे, अंकुश सरांना हे अजिबात आवडत नाही, आपण त्यांना असं अंधारात ठेवून हे नाही करू शकत म्हणून सांगू लागते. तेव्हा आजी बोलते की अगं माझ्यावर विश्वास ठेव, काही नाही, छोटीशी पूजा असो, घरात काहीतरी वाईट शक्ती आहे, ती घालवण्यासाठीच या गुरुजींना बोलावलंय असं समजावू लागते. अबोली मात्र ऐकत नाही. ती म्हणते अंकुश सरांना सांगायला हवं. ती अंकुशचा नंबर डायल करते, परंतु फोन काही लागत नाही.
नाही. तेव्हा आजीने खूप समजावल्यावर अबोली आता पूजेसाठी बसते. गुरुजी तिला कलशातील पाणी आता घरातील चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडायला सांगतात. त्यानंतर गुरुजी अबोलीच्या हातात एक कलश देतात आणि काहीतरी मंत्रजाप करत असतात. ते डोळे उघडतात आणि धक्क्यानेच म्हणतात की हे बघा, कलशातील पाणी पांढरं झालं म्हणजे नक्कीच या घरात काहीतरी आहे. हिच्या हातून नक्कीच काहीतरी खूप मोठं चुकीचं घडलंय. जे आहे ते खूप भयंकर आहे, परंतु काळजी करू नका, मी त्याचंही निवारण करेल आणि आता मला लगेच पुढचे पूजाविधी करावे लागतील. रमा म्हणते की होय गुरुजी, तुम्ही म्हणाल ते आम्ही सगळं करू, परंतु लवकर आम्हाला या तापातून मुक्त करा. त्यावर गुरुजी म्हणतात होय, पण आता पुढचे विधी करण्याआधी तुम्ही तिघीही बाहेर जा. तेव्हा रमा, राघू व आजी तिघीही बाहेर जातात. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये अंकुश खूपच टेन्शनमध्ये असतो. राणे जेव्हा चहा घेऊन येतात तो नकार देत कामं करा असं बोलत त्यांना पाठवून देतो. ते पाहून क्रिश विचारतो काय झाले सर, काही टेन्शन होतं का? अंकुश म्हणतो नाही. आणि काही काम आहे का असं विचारतो. तेव्हा क्रिश सांगतो की होय, त्या बहुरूप्याबद्दल माहिती कळाली आहे. तो कोल्हापूरचाच होता, तिथेच एका कॉलेजमध्ये शिकायचा. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याला कलाकार व्हायचं होतं आणि तेव्हापासून त्याचं एका मुलीवर प्रेम होतं असं सांगतो. तेव्हा अंकुश विचार करत त्या मुलीचं नाव काय होतं असं विचारतो. तेव्हा क्रिश कार्तिकी असं सांगतो. तेव्हा अंकुशला तो बहुरूपी कार्तिकीबद्दल काय काय बोलायचं ते सर्व काही आठवू लागतं आणि तो क्रिशला या कार्तिकीबद्दल माहिती काढायला सांगतो. तेव्हा क्रिश देखील होय, मी लवकरच सगळी माहिती काढीन असं म्हणतो. आणि अंकुशकडे आता अबोलीची विचारपूस करत असतो. तर इकडे गुरुजी आता त्यांचे विधी करत असतात. ते काहीतरी पाणी शिंपडतात आणि घाबरूनच अबोलीला सांगतात की अबोली, तो मला दिसतोय. तेव्हा अबोली विचारते खरंच तो तुम्हाला दिसतोय का? गुरुजी म्हणतात की होय, तो भास नाही तर सत्य आहे. आणि थांब, मी आता त्याला वशमध्ये करून त्याला जाब विचारणार आहे. इकडे बाहेर आजी व रमा खूपच टेन्शनमध्ये असतात. तर आता बराच वेळ उभं राहिल्याने आजीचे पाय दुखायला लागतात. तेव्हा राघू आजीला घेऊन राणेकाकूंच्या घरी जाते. तर रमा बाहेर एकटीच उभी असते. तर इकडे आतमध्ये गुरुजी त्यांचे विधी करतात आणि त्यानंतर ओरडूनच विचारत असतात काय रे ए, तू येऊन या अबोलीला त्रास देतोय का? परंतु लक्षात ठेव, तुझ्यात आणि तिच्यामध्ये मी उभा आहे. मी तुला अबोलीला त्रास देऊ देणार नाही असं सांगत असतात. अबोली घाबरूनच आजूबाजूला पाहत असते. त्यानंतर अचानकपणे जोराचा वारा येतो. अबोली खूपच घाबरून जाते. तेव्हा गुरुजी म्हणतात की अबोली सावध राहा, तो येतोय. त्यात अबोलीला त्या बहुरूप्याचा आवाज ऐकू येतो की अबोली, तुझा भूतांवर विश्वास आहे का? ते ऐकताच अबोली गुरुजींना विचारते तो आत्ता माझ्याशी बोलला, तुम्ही ऐकलंय ना? गुरुजी म्हणतात होय, ऐकलंय मी. तू आता त्याला काहीही प्रत्युत्तर करू नकोस. त्यात अबोलीला तो बहुरूपी खाली बसलेला दिसतो. तो बोलतो की अबोली, मी इकडे आहे. त्याला पाहताच अबोलीला घाम फुटतो आणि भेदरलेली अबोली गुरुजींना सांगते की गुरुजी, इथे तो आहे, इथेच बसलाय तो, तुम्हाला दिसतोय का? तेव्हा गुरुजी तिथे येतात आणि अबोलीला म्हणतात की होय, मलाही दिसतोय. तर गुरुजी आता डोळे मिटतात आणि अबोलीला सांगतात की मला तो जाणवतोय, त्याला सूड उगवायचा आहे. अर्ध्या जळालेल्या शरीरानिशी तो तुला शोधतोय. त्याच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, परंतु काळजी करू नकोस, मी या सगळ्यातून तुझी मुक्तता करेल. तितक्यात अबोली पाहते तर तो बहुरूपी आता किचन ओट्यावर बसलेला असतो. अबोलीकडे पाहत म्हणतो की मी तुला तर दिसतोय ना, मग झालं तर मला फक्त तुलाच दिसायचं आहे. हे गुरुजी माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. अबोली, सांग ना, तुझा भूतांवर विश्वास आहे का? असं बोलत तो हसू लागतो. तर अबोली लगेच घाबरून उठते आणि गुरुजींना सांगत असते की तो इथेच आहे आणि ती खूपच पॅनिक झालेली असते. गुरुजी म्हणतात की अबोली, तू शांत हो, जोपर्यंत मी इथे आहे ना, तो तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. तर गुरुजी आता अबोलीभोवती काही मंत्रजाप करत तिला सुरक्षा कवच देत असतात. ते पाहून तो बहुरूपी रागानेच बोलतो की अबोली, हे गुरुजीच काय, पण जगातलं कोणीच आता माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. तेव्हा अबोली घाबरूनच सांगत असते गुरुजी, तो इथेच आहे, माझ्या समोरच आहे. गुरुजी मात्र अबोलीला तू त्याला प्रत्युत्तर करू नकोस आणि अजिबात घाबरू नकोस असं सांगत असतात. तर तो बहुरूपी हसतच म्हणत असतो की अबोली, मी घाबरवतोय ना तुला, मग घाबर. आणि जो मला नाही त्याचं काय होतं हे एव्हाना तुझ्या लक्षात यायला हवं होतं असं बोलत जोरजोराने हसत असतो.
तर पुढील भागात अंकुशला क्रिशचा फोन येतो आणि तो धक्क्यानेच काय असं उद्गारतो. त्यानंतर तो घरातील सर्वांना सांगतो जे गुरुजी आपल्या घरी पूजेसाठी आले होते ते गेलेत. ते ऐकून अबोलीला तर खूप मोठा धक्काच बसतो. त्यानंतर क्रिश अंकुशला सांगतो की सर, जर काही आत्महत्या असेल तर गळफास लावते वेळी तिथे स्टूल खुर्ची काहीतरी असायला हवं होतं ना, परंतु तिथे असं काहीच नव्हतं सर. तेव्हा अंकुश मनाशी विचार करतो, हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे जे आत्ता मला कळत नाहीये. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.